नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या रोज आपण जे काही ट्रान्झॅक्शन करणार आहोत, रजिस्ट्री किंवा स्पीड पोस्ट बुक करणार आहोत किंवा एमओ बुक करणार आहोत आणि जे काही रोजचं जे कामकाज असणार आहे BPMचं, ते डे बिगिनपासून डे एंडपर्यंत डिटेलमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला IMA 2.0 ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. आता मी लॉग इन केलं आहे, तर माझं ऑलरेडी इथं दिसतं आहे लॉग इन. तुम्हाला इथं 4 कार्ड्स दिसतील. डे बिगिन, रिपोर्ट्स, ट्रॅक अँड ट्रेस, पिन कोड सर्च असे 4 पेजेस दिसतील. म्हणजे फर्स्ट पेजवरती, म्हणजे इथं होम पेजवरती, जो की फर्स्ट पेज आहे. जो सेकंड पेज आहे, म्हणजेच हा जो लॉकवाला जो चिन्ह काढलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला जाऊन ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करता येईल. जर तुम्ही रोल आउट करताना जर पासवर्ड चेंज केलेला नसेल, तर तुम्ही करून घेऊ शकता आत्ता पासवर्ड चेंज. त्यानंतर जो तिसरा ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला वॅलेटचा तुमचा जो काही बॅलन्स आहे तो इथं दाखवेल. तो बॅलन्स तुम्हाला डे बिगिन केल्यानंतर दाखवेल. आणि इथं जो चौथा ऑप्शन आहे, त्यामध्ये रिपोर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या रिपोर्ट्स, जसे की काउंटर रिपोर्ट्स, कॅश अँड स्टॅम्प रिपोर्ट्स, डिलिव्हरी रिपोर्ट्स किंवा तुमची जी बोर्डा रिपोर्ट आहे ते सुद्धा इथं दाखवेल. तर आता आपलं जे पहिलं काम असणार आहे दिवसभराचं, ते म्हणजे डे बिगिन. तर डे बिगिनचं आपण आता काम करण्यासाठी पहिल्यांदा होम पेजवरती जाऊन आपण डे बिगिन करून घेऊया. या संबंधी व्हिडिओची जी काही IMAची जी वर्कफ्लो जी PDF आहे, ती सुद्धा आपल्या ग्रुपवर टाकलेली असेल. ती तुम्ही बघून घ्या. म्हणजे डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघायची तुम्हाला गरज पडणार नाही. एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला त्या PDFमध्ये कोणत्या ऑपरेशननंतर कोणतं ऑपरेशन करायचं आहे हे तुम्हाला समजून जाईल. तर बघा, आपण आता पहिल्यांदा आपलं डे बिगिन करणार आहोत. डू यू वॉन्ट टू डे बिगिन कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. रजिस्टर्ड लेटर, स्पीड पोस्ट लेटर, एमओ बुकिंग, मग काउंटर ऑपरेशन, डिलिव्हरी, कॅश अँड स्टॅम्प्स इत्यादी ऑपरेशन दाखवतील तुम्हाला. आपला पहिल्यांदा चौथा जो ऑप्शन आहे तो बघून बघू द्या. तो जो आहे पहिल्यांदा पिन कोड सर्च. तर पिन कोड सर्चमध्ये गेल्यावरती तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव टाकूनसुद्धा तुम्ही, म्हणजे तुमच्या BO लेवलचं जे नाव टाकूनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या SOचा जो काही पिन कोड आहे तो टाकूनसुद्धा तुम्ही त्या ऑफिसचा पिन कोड सर्च करू शकता. समजा मी BOचं नाव सर्च करतो आहे. तर किरमिटी मेंढा BOचं नाव मी सर्च करतो आहे, तर त्यामध्ये तो कोणत्या SO मध्ये येतो आहे ते तिथं दाखवत आहे. जर तुम्हाला असं सर्च करायचं नसेल, डायरेक्ट तुम्ही आपल्या SOचा जो काही पिन कोड आहे तो सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. आणि त्यानंतर तिथं त्या SOच्या अंडर जितके काही BO असतील, त्या सर्व BOंची यादी तिथं दाखवण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बॅकमध्ये जाऊन एखादा जर आर्टिकल ट्रेस करायचा असेल, तर आर्टिकल ट्रेससाठी तुम्हाला ट्रॅक अँड ट्रेसमध्ये जाऊन आर्टिकल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह जो काही आर्टिकल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि ट्रॅक नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो नंबर तिथं दिसेल. त्यानंतर जर त्याच जागी जर तो तुमचा एमओ असेल, म्हणजे जर मनी ऑर्डर असेल, तर त्या मनी ऑर्डरचा रिस्पेक्टिव्ह जो काही PNR नंबर आहे तो टाकल्यानंतर त्याचे कुठपर्यंत पोहोचला आहे, तो डिलिव्हर झाला की नाही, तो तिथं दाखवेल. त्यानंतर आहे तिसरा काउंटर रिपोर्ट्स. काउंटर रिपोर्ट्समध्ये तुम्हाला जे काही आर्टिकल तुम्ही डिलिव्हर दाखवले आहेत किंवा मनी ऑर्डर तुम्ही रिपोर्ट दाखवलं आहे की नाही दाखवलं आहे ते, किंवा ते पेंडिंगमध्ये आहे, त्या सर्वांची रिपोर्ट इथून जनरेट करता येईल. बिल रिपोर्टमध्ये जर तुम्ही काही इलेक्ट्रिक बिल किंवा एखाद्या कंपनीसोबत टायअप असेल पोस्ट ऑफिसचं, तर त्या जे काही इन्स्टिट्यूशन असेल त्या इन्स्टिट्यूशनचं जेव्हा तुम्ही काही बिलिंग करताय तेव्हा त्याची रिपोर्ट त्या बिलर रिपोर्टमध्ये दिसेल. त्यानंतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री रिपोर्ट, हे जनरली आपल्याला नेहमी कामात पडणारी जी गोष्ट आहे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री रिपोर्ट, ती इथं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बॅक करा.
त्यानंतर बॅगिंग रिपोर्टमध्ये तुम्हाला गेल्यानंतर समजेल की ज्या काही बॅग आलेली आहे, समजा एका दिवशी जर 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त बॅग आल्या असतील तर त्यासंबंधीची सुद्धा रिपोर्ट इथं बॅग रिपोर्ट्समध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर आर्टिकल रिपोर्टमध्ये तुम्हाला आर्टिकलची रिपोर्ट दिसेल, म्हणजे आर्टिकल कोणते रिसीव्ह झाले आहेत आणि बॅगमध्ये कोणते आर्टिकल आले आहेत आणि बॅगमध्ये कोणते आर्टिकल आपण पाठवले आहेत ते रिस्पेक्टिव्ह आपल्याला इथून रिपोर्ट जनरेट करता येईल. म्हणजे आर्टिकल रिसिव्हवरती क्लिक केल्यानंतर ती कोणत्या तारीख किंवा कुठल्या तारखेपासून कुठली तारीख आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केली की आपल्याला ती रिपोर्ट दिसेल आलेल्या आणि गेलेल्या आर्टिकल्सची. त्यानंतर बोर्डा रिपोर्ट जो आहे तो इथं सुद्धा तुम्हाला बघू शकता कोणत्या कोणत्या तारखेचं. जर बॅक डेटमधलं तुम्हाला बोर्डा रिपोर्ट पाहिजे असेल तर तिथं ती रिस्पेक्टिव्ह तारीख निवडून तुम्ही ती बोर्डा रिपोर्ट बघू शकता. त्यानंतर तुम्हाला होमपेजवरती यायचं आहे आणि तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला आता समजा CBSचे ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत तर तुम्हाला इथं ते ऑपरेशन्स दिसत नाही आहेत, तर तुम्हाला वरती डाव्या कॉर्नरमध्ये 3 लाईन्स दिसत आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं कोअर बँकिंग सर्व्हिसेस म्हणजे CBS त्याच्या ट्रान्झॅक्शन करण्यासाठी कोअर बँकिंग सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं ओपन न्यू अकाउंट किंवा कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल, मिनी स्टेटमेंट असे जे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही नेहमी वापरले असतील ते तिथे दाखवेल. नवीन अकाउंट ओपन करायचं आहे तर तुम्ही अकाउंट ओपन करण्यासाठी त्यावरती क्लिक करू शकता. जे काही कीप ID वगैरे जे काय आहे ते तुम्ही टाकून अकाउंट जनरेट करू शकता. त्यानंतर कॅश डिपॉझिट जो आहे तुम्ही कस्टमरचा जो काही रिस्पेक्टिव्ह नंबर आहे तो टाकून तिथं तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता. हे तुम्ही ऑप्शन्स सर्व काही याआधी दर्पणमध्ये सुद्धा बघितले असतीलच. त्यानंतर तुम्हाला जर डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्ट बघायची असेल तर डेली ट्रान्झॅक्शन रिपोर्टवरती क्लिक करून तुम्हाला त्या तारखेचं रेंज सिलेक्ट करायची आहे आणि फेच केल्यानंतर तुम्हाला तो जो काही ट्रान्झॅक्शन आहेत त्या तारखेला केलेलं ते तुम्हाला तिथं दिसतील. आता मी आजची जर तारीख निवडली तर आजच्या तारखेला काहीही ट्रान्झॅक्शन न केल्यामुळे इथं मला खाली दाखवते की नो ट्रान्झॅक्शन्स अवेलेबल. ठीक आहे. त्यानंतर बॅक करा. त्यानंतर हे सर्व जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही रेग्युलरली वापरले असतीलच, त्यामुळे हे सर्व डिटेलमध्ये बघण्यापेक्षा पुढचं बघूया की PLIचं ट्रान्झॅक्शन कुठून करता येईल. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं डाव्या कॉर्नरमध्ये ज्या 3 लाईन्स आहेत तिथं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथं पोस्टल लाईफ इन्शुरन्स जो ऑप्शन दिसत आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता PLIचं जर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल तर कलेक्शनवरती क्लिक करून तुम्ही रिन्युअल प्रीमियम करायचं आहे की इनिशियल प्रीमियम घ्यायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून त्यानंतर त्या पॉलिसीचा नंबर टाकून तुम्ही तो प्रीमियम घेऊ शकता. हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला माहितीच आहेत. यामध्ये एक नवीन अपडेट अशी आली की ट्रान्झॅक्शन अपडेट. कधीकधी आपण नवीन पॉलिसी काढल्यानंतर जे काही कधीकधी तो ट्रान्झॅक्शन पेंडिंग असायचा, जर तो ट्रान्झॅक्शन पेंडिंगमध्ये असला तर एका वेळेस 2-3 पॉलिसी उघडायच्या. त्यामुळे जर ट्रान्झॅक्शन पेंडिंग असेल तर इथं तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन तो ट्रान्झॅक्शन त्या दिवशीची तारीख टाकून ती फेच करू शकता, म्हणजे तो इश्यू रिझॉल्व्ह होईल. त्यानंतर आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावरती जो आपलं रोजचं काम आहे. आता तुम्ही होमपेजवरती आले असाल तर आता पूर्वीसारखं एखादी रजिस्ट्री किंवा स्पीड पोस्ट बुक करणे आणि PLI ट्रान्झॅक्शन किंवा CBS ट्रान्झॅक्शन म्हणजे जे रेग्युलर काम होतं तेवढंच आता राहिलं नाही. तर आता तुमची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे. आता तुम्हाला कॅश रिक्वेस्टसुद्धा आपल्या मोबाईलमधून पाठवायची आहे. ती कॅश आपल्याला रिसीव्ह झाली आहे याचंसुद्धा ॲक्नॉलेजमेंट इथूनच द्यायचं आहे. त्यानंतर BPMला जर ABPMला मनी ऑर्डरसाठी पैसे द्यायचे आहेत तर ते सुद्धा इथूनच दाखवावं लागेल. त्याशिवाय हे सर्व ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार नाही आहेत. त्याचबरोबर ABPMने आर्टिकल डिलिव्हरी केल्यानंतर ते आर्टिकल पुन्हा रिटर्न घेण्याचं कामसुद्धा BPMला करायचं आहे. आधी आपण रजिस्टर्ड लेटर कसं बुक करायचं ते आता बघून घेऊया. आता तुम्हाला रजिस्टर्ड लेटरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तो काही आर्टिकल असेल म्हणजे बारकोड असेल तो स्कॅन करायचा आहे किंवा मॅन्युअली इथं तुम्ही नंबर ॲड करू शकता. आता मी इथं नंबर ॲड केला आहे. त्यानंतर तुम्हाला बुकिंग टाईपमध्ये जायचं आहे
तिथं 3 ऑप्शन मिळतील तुम्हाला, वॉक इन कस्टमर, ऑन पोस्टल सर्व्हिस आणि बल्क कस्टमर. वॉक इन कस्टमर म्हणजे जो एखादा नॉर्मल कस्टमर असतो, जो एकटा आलेला असतो, त्याचा एखादाच आर्टिकल बुक करायचं असतं. त्यानंतर पोस्टल सर्व्हिस म्हणजे आपण डिपार्टमेंटल जे काही आर्टिकल पाठवतो, डिपार्टमेंटल म्हणजे आपल्याच व्यक्तींना डिपार्टमेंटल, ते जे आर्टिकल आहेत ते ऑन पोस्टल सर्व्हिस. आणि बल्क कस्टमर म्हणजे एक ऑफिसमध्ये एखादा LIC किंवा SBIचे जे व्यक्ती येतात आणि एकाच वेळेस ते मल्टिपल आर्टिकल बुक करतात, तर त्यांच्यासाठी हा बल्क कस्टमरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर आपण वॉक इन कस्टमरचा जो ऑप्शन आहे तो आता निवडूया. त्यानंतर तुम्हाला त्या आर्टिकलचं वेट इथे टाकायचं आहे मॅन्युअली. त्यानंतर प्रीपेड टाईप, जर प्रीपेड टाईपमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील, FM, PS आणि SS. FM म्हणजे फ्रँकिंग मशीन, त्यानंतर PS म्हणजे पोस्टेज स्टॅम्प आणि SS म्हणजे सर्व्हिस स्टॅम्प. तर तुम्हाला जर त्या आर्टिकलवरती ऑलरेडी स्टॅम्प्स लावले असतील, त्या स्टॅम्पची किंमत इथं टाकायची आहे. किंवा जर त्याने ऑलरेडी जर आपल्या पोस्ट ऑफिसचा जर 5 रुपयेवाला लिफाफा वगैरे समजा घेतला आहे, तर ते 5 रुपये तुम्हाला इथं प्रीपेडमध्ये टाकायचे आहेत. तर मी जर इथं पोस्टल PSचा ऑप्शन निवडला आहे आणि 5 रुपये जर प्रीपेड व्हॅल्यू टाकतं आहे, तर त्याची जी अमाऊंट येईल त्यामधून ते 5 रुपये मायनस होतील. त्यानंतर VSमध्ये 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला. हा ACK म्हणजे याचा अर्थ आहे एक्नॉलेजमेंट, म्हणजे पोचपावती तुम्ही जोडताय का त्या आर्टिकलला. जर जोडताय तर त्याला टिक करायचं आहे. त्यानंतर COD पाठवता असेल तर तुम्ही त्या CODला टिक करायचं आहे. त्यानंतर INS म्हणजे इन्शुअर्ड तो आर्टिकल आहे का, तुम्ही त्या आर्टिकलला इन्शुअर करताय का, त्याचा इन्शुरन्स काढताय का. तर ते करत असाल तर तुम्ही त्याला टिक करायचं आहे. समजा मी 10 रुपयाचा इन्शुरन्स त्या आर्टिकलचा बनवायचा आहे, तर तिथं मी 10 रुपये टाकेन आणि पुढची प्रोसेस कंटिन्यू करेन. आता इथं नवीन अपडेटमध्ये असं दाखवलं आहे की खाली 2 ऑप्शन दिले आहेत ॲडिशनल डिटेल्समध्ये, OTP बेस्ड डिलिव्हरी की प्रायोरिटी बेस्ड. जर तुम्ही OTP बेस्ड डिलिव्हरी निवडली तर तुम्ही जो काही आर्टिकल बुक करताय, तो त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा नंबर टाकल्यानंतर त्या नंबरवरती OTP गेल्यानंतरच तो डिलिव्हर करता येईल. जर म्हणजे समजा तो व्यक्ती घरी हजर नसला, तरी तुम्हाला त्या व्यक्तीच्या फोन नंबरवरती फोन करून तो OTP विचारायचा आहे, तेव्हाच तो आर्टिकल द्यायचा आहे. त्याशिवाय तो आर्टिकल द्यायचा नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही प्रायोरिटी बेस्ड जो ऑप्शन आहे तो तुम्ही निवडू शकता. आणि हे जे दोन्ही ऑप्शन आहेत हे मॅन्डेटरी नाही आहेत, म्हणजे कंपल्सरी नाही आहेत. हे तुम्ही नाही टिक केलं तरी चालतं. हे फक्त ऑप्शन आता नवीन अपडेट आल्यामुळे दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला सेंडर डिटेल्स ॲड करायचे आहेत. इथं सेंडर डिटेल्समध्ये तुम्हाला सर्चचं ऑप्शन दिसतं आहे. सर्चच्या ऑप्शनमध्ये जर तुमचा जो कस्टमर आहे तो रेग्युलर व्हिजिटर असेल पोस्ट ऑफिसला, किंवा तर त्याची माहिती आपल्याला आता या अपडेटमध्ये सेव्ह करून ठेवता येतं. इथं तुम्हाला शेवटी ऑप्शन दिसतं आहे की रिटेन डिटेल्स फॉर नेक्स्ट बुकिंग. तर त्या कस्टमरचा जर तुम्ही नंबर किंवा नावानुसार जर तुम्ही ते सेव्ह केलं, तर तुम्ही त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही जर त्या व्यक्तीचं नाव किंवा मोबाईल नंबर जरी सर्च केलं, तरी त्या व्यक्तीची संपूर्ण डिटेल्स आपोआप इथं फिल करण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की हा कस्टमर रेग्युलर व्हिजिट करतो, तर त्याचा डिटेल्स तुम्ही इथं शेवटच्या ऑप्शनवरती जाऊन सेव्ह करू शकता. रिटेन डिटेल्स फॉर नेक्स्ट बुकिंगमध्ये जाऊन तुम्हाला टिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस ट्रान्झॅक्शन करताना पुन्हा ते नाव किंवा त्याचा पत्ता वगैरे फिल करण्याची गरज पडणार नाही. आता आपला जो कस्टमर आहे तो नवीन कस्टमर आहे, त्यामुळे मी इथे त्याचा मोबाईल नंबर टाकला आहे. त्यानंतर DAC म्हणजे जर डिजिटल जो ॲड्रेस कोड असणार आहे त्या कस्टमरचा, ही नवीन प्रणाली आली आहे. त्यामुळे जर कस्टमर प्रोव्हाइड करत असेल त्याचा डिजिटल ॲड्रेस कोड, तर तो टाकायचा आहे, नाहीतर टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या ऑफिसचा म्हणजे सेंडरचा जो काही पत्ता आहे, त्या पत्त्यावरचा जो काही पिनकोड आहे तो इथं टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं त्या रिस्पेक्टिव्ह याच्यामधल्या सर्व BOची तुम्हाला तिथं नाव दिसतील, आणि त्या नावामधून आपल्या BOचं किंवा जिथं कुठं तो कस्टमर राहतो आहे तिथं त्या ऑफिसचं तुम्हाला नाव सिलेक्ट करायचं आहे.
त्यानंतर कस्टमरच्या डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस टाईपमध्ये जाऊन तो ॲड्रेस जो आहे कस्टमरचा तो होमचा आहे म्हणजे घराचा ॲड्रेस आहे की ऑफिसचा ॲड्रेस आहे ते तुम्हाला टिक करायचं आहे. आणि तुम्हाला वाटतं की तुमचं नेक्स्ट ऑपरेशन जो आहे जर हा कस्टमर पुन्हा तुमच्या ऑफिसला येईल तर तुमचं जे काम आहे ते कमी व्हावं तर आणि त्याची माहिती पुन्हा फिल करावी लागू नये तर तुम्ही हा जो शेवटचा ऑप्शन आहे रिटेन डिटेल्स फॉर नेक्स्ट बुकिंग यावरती क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेसीमध्ये जाऊन ॲड्रेसचे डिटेल्ससुद्धा भरायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर ॲड्रेसीचे जर डिटेल्स आहेत ते तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर ते सुद्धा सेव्ह करू शकता. तुम्ही शेवटच्या ऑप्शनवरती जाऊन टिक करू शकता आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो मिळेल. तो जो आर्टिकल तुम्ही बुक केला आहे त्याच्या संबंधी जे काही माहिती टाकली आहे ते पुन्हा व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्ही नंतर बुक नावरती क्लिक केल्यानंतर तो आर्टिकल बुक होईल. आणि नंतर तुम्हाला जर त्या आर्टिकलची प्रिंट काढायची आहे किंवा त्या आर्टिकल बुकिंगची जर प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तर तीसुद्धा तुम्ही देऊ शकता. आता सेम प्रोसिजर तुम्हाला स्पीड पोस्टसाठी सुद्धा करायची आहे त्यामुळे त्या प्रोसिजर्सबद्दल आपण बोलणार नाही आहोत. आणि हो शेवटी जेव्हा तुम्ही आर्टिकल बुक करताय तेव्हा तुम्हाला एक शेवटचा ऑप्शन येईल की तुम्हाला जी कॅश आहेत जे पैसे आहेत ते तुम्हाला कॅश फॉर्ममध्ये घ्यायचे आहेत की डिजिटल फॉर्ममध्ये घ्यायचे आहेत तर तुम्हाला तिथं कॅश फॉर्मच निवडायचं आहे. डिजिटलवाला ऑप्शन आता सध्या तरी अवेलेबल झालेला नाही आहे त्यामुळे जेव्हा डिजिटल ऑप्शनचा जो पर्याय आहे तो जेव्हा कधी भविष्यात अवेलेबल होईल तेव्हाच तुम्हाला तो वापरायचा आहे. सध्या तुम्हाला कॅश फॉर्ममध्येच पैसे घ्यायचे आहेत. सेम प्रोसिजर तुम्हाला मनी ऑर्डर बुकिंग करताना सुद्धा वापरायची आहे. त्यासाठी तुम्हाला एमओ बुकिंग या ऑप्शनवरती जावं लागेल. त्यानंतर एमओ टाईप सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, सर्व्हिस मनी ऑर्डर, बल्क पे मनी ऑर्डर ऑप्शन आहे. तुम्हाला हा जो जनरली वापरण्यात येणारा इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर ऑप्शन आहे तोच निवडायचा आहे. त्यानंतर तुमची जो काही अमाऊंट आहे मनी ऑर्डर पाठवण्याची ती तुम्हाला निवडायची आहे. तिथं बाय डिफॉल्ट जो काही कमिशन आहे 100 रुपयावरती तर तो कमिशन बाय डिफॉल्ट तिथं लिहून येईल. त्यानंतर तुम्हाला मेसेज या मनी ऑर्डरसोबत काही मेसेज पाठवायचा आहे का जे मेसेज आपल्या मनी ऑर्डर फॉर्मच्या मागे असायचे ते मेसेजेस तुम्ही इथून तो ऑप्शन तो निवडू शकता. त्यानंतर डिलिव्हरी इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला नॉर्मल पेमेंट आणि आधार बेस्ड पेमेंट हे 2 ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल पेमेंटचाच ऑप्शन निवडायचा आहे. आणि इथं एक लक्षात घेण्याची बाब म्हणजे तुम्ही महिन्याला फक्त 25,000पर्यंतच तुम्ही मनी ऑर्डर पाठवू शकता. आणि सेम प्रोसिजर तुम्हाला जी प्रोसिजर आपण रजिस्टर्ड लेटर किंवा स्पीड पोस्ट बुकिंग करताना वापरतो तीच प्रोसिजर इथं असणार आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंडर डिटेल्स आणि पेई डिटेल्स म्हणजे ज्याला आपण पैसे पाठवणार आहोत त्याची डिटेल्स तुम्हाला तिथं भरायचे आहेत आणि त्यानंतर तो एमओ बुक करायचा आहे. आता जे आपलं खरं काम आहे ते आता सुरू होणार आहे. आपण नेहमी दर्पणमध्ये काय करायचो की डे बिगिन करायचो, नंतर जे काही दैनंदिन काम आहे ते ऑपरेशन सुरू करायचो आणि नंतर काम झाल्यावरती आपण डे एंड करायचो आणि त्यानंतर आपण IPPB डाटा फेच करायचो आणि नंतर बोर्डा रिपोर्ट जो काही BO रिपोर्ट जो आहे तो डेली अकाउंट आपण जनरेट करायचो. पण आता जो आहे तो डे एंडचा जो डे एंड जो आहे तो आपल्याला शेवटी करायचा आहे आणि त्याआधी जी आहे ती आपल्याला BO रिपोर्ट जनरेट करायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की जी SOमधून बॅग पाठवण्यात आलेली आहे ती आता आपल्याला ओपन करायची आहे म्हणजे रिसीव करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला बॅगिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे. बॅगिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं 7 असे हे कार्ड्स दिसतील. त्यामध्ये पहिल्यांदा बॅग रिसीववरती क्लिक करायचं आहे. बॅग रिसीववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या BOचं नाव सिलेक्ट करायचं आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला जी बॅग आली आहे त्या बॅगचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. इथं तुम्हाला स्कॅन्ड बॅग आणि एक्सपेक्टेड बॅग्स असा डाटा दिसेल. म्हणजे जर एसोने समजा 10 आर्टिकल पाठवले आहेत तर ते एक्सपेक्टेड बॅग्समध्ये तुम्हाला इथं तो डाटा दाखवेल. आणि जर तुम्ही जो स्कॅन केला आहे ॲक्च्युअली तुम्हाला समजा 9 आर्टिकल रिसीव्ह झाले किंवा 9 बॅग रिसीव्ह झाल्या तर तुम्हाला तो डाटा जो आहे तो स्कॅन्ड बॅगमध्ये दिसेल. म्हणजे एक कमी बॅग आली आहे असं तुम्हाला इथं दिसेल. आणि असं केल्यानंतर तुम्हाला रिसीव्ह बॅगवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची बॅग रिसीव्ह होईल. त्यानंतर बॅग रिसीव्ह केल्यानंतर तुम्हाला ती बॅग ओपनसुद्धा करायची आहे. आणि त्या बॅग ओपन केल्यानंतर त्या बॅगमध्ये काय काय आर्टिकल्स आहेत ते डिटेलमध्ये तुम्हाला तिथं दाखवेल. बॅग ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की आता माझ्याकडे बॅग ओपन नाही आहे. इथं मी तुम्हाला जर डेट सिलेक्ट केली तर त्या दिवशी कोणत्या नंबरची बॅग आलेली आहे त्या बॅगची ID, बॅगचं स्लिप ID, त्यानंतर अमाऊंट, कॅशबॅकचं वेट ते किती होतं ते सर्व इथं दाखवेल. त्यामुळे बॅगमध्ये किती EMI होते आणि टोटल किती आर्टिकल होते याचे डिटेल्स तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर जो तिसरा ऑप्शन आहे की BO डेली अकाउंट, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो डेली अकाउंट आहे तो इथून तुम्ही जनरेट करू शकता. इथं तुम्ही तुमची जर तारीख निवडली आणि जनरेटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही BO रिपोर्ट आहे तो इथं जनरेट होईल. त्यानंतर जो तिसरा ऑप्शन आहे BO बॅग क्लोज आणि त्यानंतर जो BO डिस्पॅच जो ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही रोलआउटच्या दिवशी जे ऑपरेशन केले आहेत BO बॅग क्लोज आणि BO बॅग डिस्पॅच ते ऑपरेशन तुम्ही इथून करू शकता. म्हणजे याआधी तुम्हाला जो अकाउंट आहे तो पूर्णपणे क्लोज करायचा आहे काउंटर ऑपरेशनमध्ये जाऊन. त्यानंतर तुम्हाला बॅग क्लोज करायची आहे आणि नंतर ती बॅग डिस्पॅच करायची आहे. पुन्हा तुम्ही होमपेजवरती या. आता इथं तुम्हाला जो कॅश अँड स्टॅम्प्सचा जो ऑप्शन दाखवत आहे 6व्या क्रमांकाचा त्यावरती जायचं आहे. आणि इथून तुम्हाला जर एसओकडून कॅश हवी असेल तर त्यासाठी कॅशसाठी रिक्वेस्ट पाठवायची आहे. आणि नंतर जर तुमच्याकडे ॲक्सेस बॅलन्स असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शन जो आहे कॅश रेमिटन्स तो ऑप्शन वापरून तुम्ही तुमच्याकडे असलेली ॲक्सेस जी कॅश आहे ती तुम्ही एसओला पाठवू शकता. त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे कॅश ॲक्नॉलेज, त्यामध्ये तुम्ही हे कन्फर्म करता येतं की तुम्हाला जी कॅश आली आहे किंवा तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवली आहे ती एसओला प्राप्त झाली आहे किंवा जर तुम्ही कॅश रेमिटन्स जो काही पाठवला आहे तो एसओला प्राप्त झाला आहे. तर आता आपण बघूया की कॅश रिक्वेस्ट कशी पाठवायची आहे. तर तुम्हाला कॅश रिक्वेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता तुम्हाला किती कॅश पाहिजे ती अमाऊंट तुम्हाला इथं टाकायची आहे. तुमची जी सध्या लायबिलिटी आहे ती डिटेल्स इथं टाकायची आहे. ती टाकली पाहिजे असं नाही आहे पण म्हणजे कंपल्सरी नाही आहे. आणि रिमार्क्स इथं टाकायचे आहे जर काही असेल तर. त्यानंतर इथं जो ऑप्शन आहे स्पेशल रिक्वेस्ट तो केव्हा टिक करायचा आहे. जर कॅशबॅकमधून जर तुम्ही कॅश मागवताय म्हणजे डायरेक्टली बस थ्रू तर तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही. जर तुम्ही ABPMला कॅश आणण्यासाठी पाठवताय किंवा जर स्वतः जात आहे किंवा मेल कॅरियरला जर पाठवताय तर तुम्हाला हा ऑप्शन टिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन्स इथं अवेलेबल होतील. त्यामध्ये तुम्हाला लाईन लिमिटमध्ये तुम्हाला जाऊन तुमच्या गरजेनुसार तो जो काही ऑप्शन आहे कॅशबॅक लिमिट किंवा कॅश थ्रू BPM किंवा ABPM हा ऑप्शन तुम्ही निवडून त्यानंतर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉई ID निवडून तुम्ही ती जी कॅश आहे ती रिक्वेस्ट करू शकता किंवा ती कॅश जी आहे ती तुम्ही एसओमधून मागवू शकता. त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे कॅश रिमिटन्स तो म्हणजे तुमच्याकडे ॲक्सेस असलेली कॅश एसओला पाठवणे. तर कॅश रिमिटन्सचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला तर तुम्हाला हा जो ऑप्शन आहे तो सगळा अकाउंट क्लोज केल्यानंतर अवेलेबल होईल. आता मी अकाउंट क्लोज केलेला नाही आहे त्यामुळे हा ऑप्शन अवेलेबल होणार नाही. इथं दाखवेल की आधी तुम्ही आपला अकाउंट क्लोज करा. म्हणजे सर्व काही व्यवहार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अकाउंट आपलं क्लोज कराल तेव्हा उरलेली जी काही ॲक्सेस कॅश आहे ते तुम्हाला आपल्याला एसओला पाठवायची आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे कॅश ॲक्नॉलेज, यावरती जाऊन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवली आहे ती एसओला प्राप्त झाली की नाही.
आणि किंवा तुम्ही जो काही अमाऊंट पाठवला आहे म्हणजे कॅश रेमिटन्स जी पाठवली आहे ती एसओला प्राप्त झाली की नाही ते तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तुम्हाला कॅश रिक्वेस्ट पाठवली असेल आणि ती एसओला मिळाली की नाही जर ती तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला त्यासंबंधीचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथं मिळतील. त्यानंतर किंवा जर तुम्ही पैसे पाठवले असतील म्हणजे रेमिटन्स पाठवले असेल तर ती डिटेल्स तुम्हाला इथं मिळतील. त्यानंतर कॅश एरर अपडेट म्हणजे तुमच्या कॅश बॅलन्समध्ये जर काही फरक असेल तर तो एरर तुम्हाला इथं अपडेट करता येईल. आणि जी सेम प्रोसिजर आहे ते तुम्हाला स्टॅम्पसाठी सुद्धा फॉलो करता येईल. म्हणजे जर तुम्हाला स्टॅम्प हवे असतील एसओकडून तर तुम्हाला स्टॅम्प रिक्वेस्टमध्ये जाऊन तुम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागेल आणि ती कोणत्या प्रकारचे स्टॅम्प तुम्हाला हवे आहेत त्या संबंधीचे रिक्वेस्ट तुम्हाला एसओला पाठवावी लागेल. स्टॅम्प रिक्वेस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन कोणत्या प्रकारचे स्टॅम्प पाहिजे तुम्हाला ते तुम्ही तिथं जाऊन सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला जर पोस्टल स्टेशनरी हवी असेल तर पोस्टल स्टेशनरीवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर रेव्हन्यू स्टॅम्प पाहिजे 10 पैसेवाले पाहिजे 15 पैसेवाले पाहिजे की रेव्हन्यू तिकीट पाहिजे 1 रुपयेवाली ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. किती पाहिजे ते तुम्हाला अमाऊंट टाकायचं आहे आणि तुम्हाला रिक्वेस्ट तिथं पाठवायची आहे. सबमिट स्टॅम्प रिक्वेस्टवरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसिजर जे आहे म्हणजे आता पुढचं जे आहे तो स्टॅम्प बॅलन्स म्हणजे तुमच्याकडे किती स्टॅम्प बॅलन्स आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॅम्प तुमच्याकडे अवेलेबल आहेत बिओला ते तुम्हाला इथं स्टॅम्प बॅलन्स ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला दिसेल. त्यानंतर कॅश बॅलन्स म्हणजे तुमचा आत्ता कॅश बॅलन्स किती आहे तो तुम्हाला इथून कळेल. आता एक नवीन म्हणजे की BPM कॅश ट्रान्सफर या BPM कॅश ट्रान्सफर या ऑप्शनवरती जाऊन म्हणजे समजा तुम्हाला एखादा EMO तुमच्या बिओला आला आहे आणि तो EMO जो आहे तो तुम्हाला तुमच्या ABPMला हँडओव्हर करायचा आहे. तर त्यासंबंधित जी काही कॅश आहे ती तुम्हाला या ऑप्शन थ्रू त्या ABPMला ट्रान्सफर करायची आहे. समजा आपल्या बिओला जर 100 रुपयाचा जर EMO आला आहे तर तो कोणत्या समजा एकाच मध्ये जर 2 किंवा 3 जर समजा ABPM असतील तर त्या पर्टिक्युलर कोणत्या ABPMला तो हँडओव्हर करायचा आहे त्याचं नाव त्याची एम्प्लॉई ID सिलेक्ट करून आपण तो निवडायचा आहे. तर आता या कॅश ट्रान्सफर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जो काही एम्प्लॉई असेल त्या एम्प्लॉईची एम्प्लॉई ID निवडून ती पैसे आपण कशासाठी त्याला देतो आहे समजा तो मनी ऑर्डरसाठी आहे तर तिथं मनी ऑर्डर असा रिमार्क टाकून आपण त्याला किती रुपये देतो आहे ती अमाऊंट इथं टाकायची आहे. ती अमाऊंट इथं टाकल्यानंतर ती अमाऊंट त्या ABPMच्या DSS ॲपमध्ये रिफ्लेक्ट होईल तेव्हाच तो ती अमाऊंट तिकडे समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो. समजा जर तो व्यक्ती जो कोणी मनी ऑर्डर रिसीव करणारा व्यक्ती आहे तो जर हजर नसला तर ती कॅश BPMला सुद्धा पाठवायची आहे DSS ॲप थ्रू. त्यामुळे हा ऑप्शनसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर जसं आपण दर्पणमध्ये डे एंड केल्यानंतर IPPBचा जो डाटा फेच करायचो ट्रान्झॅक्शनचा तोच ऑप्शन इथं आपल्याला कॅश अँड स्टॅम्प्समध्ये आहे. शेवटचा ऑप्शन IPPB नावाने. या IPPB ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपले जे काही आपण दिवसभरामध्ये ट्रान्झॅक्शन केले आहेत ते तो डाटा इथं आपल्याला फेच करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. आजच्या दिवसाला आमच्या बिओला काही ट्रान्झॅक्शन न झाल्यामुळे आता आपण इथं क्लिक केलं तरी ते काही डाटा इथं आज दाखवणार नाही. आणि जर तुमचे स्टॅम्प्स जे काही विक्री झाले आहेत ते तुम्ही या स्टॅम्प सेल ऑप्शनवरती जाऊन तुम्ही किती स्टॅम्प्स विकले आहेत ते त्या दिवशी तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या एसओच्या आणि बिओच्या जर स्टॅम्पच्या बॅलन्समध्ये फरक असेल तर तुम्ही स्टॅम्प बॅलन्स एररमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही तो करेक्ट करू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल डिलिव्हरी करण्याचं काम. त्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलिव्हरी ऑप्शनमध्ये जाऊन जे काही आर्टिकल आहेत ते इनवॉइस करायचे आहेत. त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला सिलेक्ट करायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या बीटच्या अंतर्गत जे काही आर्टिकल येतात ते इथं स्कॅन करायचे आहेत. ते स्कॅन केल्यानंतर या खाली त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. जर EMO आला असेल तर तो इनवॉइस करायचा आहे या EMO ऑप्शनमध्ये जाऊन
आणि त्यानंतर तुम्हाला तो इन्व्हॉइस करायचा आहे. हे इन्व्हॉइस केल्यानंतर हे आर्टिकल त्या ABPMच्या DSS ॲपमध्ये रिफ्लेक्ट होतील आणि तेव्हाच तो ते डिलिव्हर दाखवू शकेल. जर BPMने जर हे आर्टिकल इन्व्हॉइस केलं नाही तर ते पेंडिंग आर्टिकल त्या मोबाईलमध्येच असतील आणि जो ABPM आहे तो ते आर्टिकल डिलिव्हरी करू शकणार नाही. त्यानंतर या ॲपमध्ये एक नवीन ऑप्शन आहे की अनरजिस्टर्ड आर्टिकल्स. तर जे रजिस्टर्ड आर्टिकल आहेत ते स्कॅन तर आपण करतोच, पण जे अनरजिस्टर्ड आर्टिकल आहेत त्यांनासुद्धा स्कॅन करायचं आहे. म्हणजे ज्याच्यावरती बारकोड असेल त्याला स्कॅन करायचं आहे. समजा एखाद्या बँकेचं आर्टिकल असेल त्यावरती बारकोड लावला असतो त्याला स्कॅन करायचं आहे. एखादं जर साधं तिकीट लावलेला जर लिफाफा असेल त्याच्यावरती बारकोड नसतो त्याला नाही करायचं स्कॅन. त्यानंतर स्कॅन केल्यानंतर जे आर्टिकलवरती बारकोड आहे त्याला स्कॅन करायचं आहे आणि ज्याला नसेल, म्हणजे असं टोटल जे आर्टिकल आहेत बारकोड असलेले आणि नसलेले सुद्धा, त्या दोघांची जी संख्या आहे ती इथं आपल्याला टाकायचं आहे नंबर ऑफ ऑर्डिनरी आर्टिकल्समध्ये. त्यानंतर जर त्याच्यावरती जर आर्टिकल जर बिना तिकीटवाला असेल तर त्याचा जो काही ड्यू असेल तो इथं टोटल पोस्टेज ड्यूमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तो त्या ABPMने कलेक्ट करायचा आहे. समजा दोन आर्टिकलकडून समजा जर तुम्हाला 10 रुपये जर घ्यायचे आहेत तर तो 20 रुपये जो ड्यू आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि तो 20 रुपये ड्यू टाकल्यानंतर तो ड्यू जो आहे तो ABPMने कलेक्ट करायचा आहे आणि तो जो ड्यू कलेक्ट केला आहे की नाही हे सुद्धा BPMने कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला रिटर्न घेताना इथं जाऊन तो पोस्टेज ड्यू त्याने आणलेला आहे तो अमाऊंट इथं टाकायचा आहे. 20 रुपये की 10 रुपये जे काही असेल ते तुम्हाला इथं प्रीमियम पोस्टेज ड्यूमध्ये कलेक्ट करायचं आहे आणि तेव्हाच ते अमाऊंटसुद्धा आपल्या BO बॅलन्समध्ये दर्शवेल. त्यानंतर जो हा इकडे 7वा ऑप्शन आहे इन डिपॉझिट, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की समजा जर BPMने जर पोस्टमॅनला जर आर्टिकल इन्व्हॉइस केले नाही तर ते डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस या ऑप्शनमध्ये दिसतील. आणि जर पोस्टमॅनला किंवा ABPMकडे जर आर्टिकल असतील आणि पण त्याने ते डिलिव्हर केले नसतील किंवा डिलिव्हरी दाखवली नसेल तर डिपॉझिट विथ पोस्टमॅन या ऑप्शनमध्ये ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर BPMला ते आर्टिकल दिसतील. त्यानंतर जो 6वा ऑप्शन आहे टू बी इन्व्हॉइस्ड, या ऑप्शनमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर तिथं दाखवेल की जे आर्टिकल इन्व्हॉइस केलेले नाही आहेत ABPMला तर ते आर्टिकल तुम्हाला इथं दिसतील. म्हणजे किती स्पीड पोस्ट किंवा किती रजिस्टर्ड आर्टिकल ABPMला साठी इन्व्हॉइस केलेले नाही आहेत ते तुम्हाला इथं दिसेल. आणि समजा जर BPMला ABPMने टाकलेला जो काही रिमार्क आहे जर तो त्याला अपडेट करायचा आहे तर तो सुद्धा ऑप्शन इथं अवेलेबल आहे. किंवा जर तो आर्टिकल जर BOला पेंडिंग आहे तर त्याचा जर जो आहे म्हणजे रिमार्क काय टाकायचा आहे तो ऑप्शन BPMकडे सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे किंवा BPM तो जो रिमार्क आहे तो अपडेट करू शकतो किंवा तो चेंजसुद्धा करू शकतो. आता हे सर्व झाल्यानंतर जेव्हा ABPM आपल्या DSS ॲपमध्ये म्हणजे डोअर स्टेप सर्व्हिसेस ॲपमध्ये लॉग इन करेल तेव्हा त्याला असा इंटरफेस दिसेल आणि त्याला जे काही आर्टिकल पाठवण्यात आले आहेत, इन्व्हॉइस करण्यात आले आहेत ते त्याला इथून ॲक्नॉलेज करायचे आहेत. त्याला जितके आर्टिकल पाठवण्यात आले आहेत त्यासंबंधीचे डिटेल्स, किती आर्टिकल आले आहेत, किती पार्सल आले आहेत, किती स्पीड पोस्ट आले आहेत ते त्याला इथं दिसेल. नंतर त्याला आर्टिकल डिलिव्हरी करायला जायचं आहे. आर्टिकल जो डिलिव्हर करायचा आहे त्या आर्टिकल डिलिव्हरी ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तो आर्टिकल नंबर जो काही आहे तो स्कॅन करायचा आहे. आता आपल्याकडे काहीच आर्टिकल आलेले नसल्यामुळे आपण इथं ते दाखवू शकत नाही, पण आर्टिकल स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची साईन घ्यायची आहे की काय करायचं आहे की किंवा रिमार्क टाकायचं असेल रिटर्नसाठी. जर त्या व्यक्तीच्या घराला लॉक असेल, डोअर लॉक असेल तर त्या व्यक्तीच्या घराचा म्हणजे त्या दरवाजाचा सुद्धा फोटो काढून तिथं अपलोड करायचा आहे. तर हेच ऑप्शन असणार आहेत. आणि समजा जर EMO पेड करायचा आहे तर EMO पेमेंटमध्ये जाऊन तुम्हाला तो पर्टिक्युलर EMO नंबर टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीला तो EMO द्यायचा आहे. म्हणजे इथून सर्व काही डिलिव्हरी दाखवायची आहे. त्यानंतर LB क्लिअरन्स जो ऑप्शन आहे तो लेटर बॉक्ससाठी आहे. म्हणजे लेटर बॉक्स तुम्ही ओपन केलं आहे का आणि त्यामध्ये किती आहेत आर्टिकल त्यासंबंधीचे डिटेल तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे LB क्लिअरन्स. आणि त्याने ह्या सर्व आर्टिकल डिलिव्हरी केल्यानंतर त्याने जे काही आर्टिकल डिलिव्हरी केले आहेत
त्यासंबंधीची रिपोर्ट तुम्ही ते रिपोर्ट ऑप्शनमध्ये जाऊन बघू शकता. आता हे सर्व काही डिलेवरी दाखवल्यानंतर BPMला डिलेवरी ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्याला रिटर्न ऑप्शनमध्ये जाऊन जे काही आर्टिकल्स आहेत जे रिटर्न आपल्याला एसओला पाठवायचे आहेत ते त्या आर्टिकलमध्ये जाऊन रिटर्न दाखवायचे आहेत, किंवा जर BPMला वाटते की त्या पर्टिक्युलर आर्टिकलचा रिमार्क चेंज करायचा आहे तर त्याच्यासाठी तिथं रिमार्क चेंज करण्याचा सुद्धा ऑप्शन येईल. आता हे सर्व ऑपरेशन झाल्यानंतर BPMला काउंटर ऑपरेशन या अकाउंट क्लोज करण्यासाठी काउंटर ऑपरेशन्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये क्लोज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि जे दिवसभरात जे ट्रान्झॅक्शन केले आहेत त्यासाठी तो जो डाटा आहे तो फेच करायचा आहे आणि इथं तो डाटा फेच होईल आणि त्यानंतर तुम्हाला अकाउंट क्लोज करायचा आहे. जो काही PLIचा किंवा IPPBचा जो काही डाटा आहे तो इथं फेच होईल आणि तो नंतर आपल्याला सबमिट करायचा आहे. इथं महत्त्वाची बाब म्हणजे आधी आपण दर्पणमध्ये आधी डे एंड करायचो आणि नंतर आपण आपला डेटा फेच करायचो. पण आता इथं या IMA ॲपमध्ये आपल्याला आधी क्लोज अकाउंटमध्ये जाऊन आपल्याला सर्व डाटा फेच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डे एंड करायचं आहे. आता हे सर्व केल्यानंतर तुमच्याकडे जर ॲक्सेस कॅश असेल तर ती तुम्हाला आपल्या एसओला पाठवायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला कॅश अँड स्टॅम्प्स ऑप्शन टॅबमध्ये जायचं आहे आणि कॅश रेमिटन्स ऑप्शनवरती जायचं आहे. आता माझा आमचा जो अकाउंट जो आहे तो क्लोज केलेला नाही आहे, त्यामुळे आता हा ऑप्शन रिफ्लेक्ट होत नाही आहे. पण या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय विचारेल की तुम्हाला तुमच्या एसओचं नाव निवडायला विचारेल. त्या एसओचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला किती कॅश पाठवायची आहे, एक्सेस जी कॅश आहे ती ती तुम्हाला इथं अमाऊंट टाकायची आहे. त्यानंतर त्या कॅशबॅकचं वजन, जर तुम्ही डाकच्या माध्यमातून पाठवताय तर त्या कॅशबॅकचं वजन टाकायचं तुम्हाला ऑप्शन येईल. किंवा जर तुम्ही ABPM थ्रू किंवा बाय हँड डिलिव्हरी तुम्ही जर एसओला करताय तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल रेमिटन्स नावाचा तिथं ऑप्शन येईल. त्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं आहे आणि पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ती कॅश आपल्या एसओला पाठवायची आहे. आणि कॅश पाठवून झाली की नंतर शेवटचा ऑपरेशन येतो म्हणजे बॅग क्लोज करायचा. त्यानंतर तुम्हाला बॅग क्लोज करायची आहे. त्यानंतर बॅगमध्ये ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही फॉर्म्स आपण पाठवतो आहे, अकाउंट फॉर्म वगैरे जे काही आहेत किंवा PLIचा जो फॉर्म आहे ते रिस्पेक्टिव्ह फॉर्म आपण तिथं रिमार्कमध्ये टाकून सबमिट करायचं आहे. त्यानंतर बॅग आपल्याला डिस्पॅच करायची आहे आणि या सर्वानंतर आपल्याला डे एंड करायचं आहे. आणि डे एंड केल्यानंतर तुम्हाला तुमची ही जी काय स्क्रीन आहे ती गायब होईल आणि तुम्हाला इथं फक्त 4 कार्ड्स दिसतील.